मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमाचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी अँकरिंग स्क्रिप्ट ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. मग तो औपचारिक समारंभ असो, परिषद असो किंवा सांस्कृतिक कोणताही कार्यक्रम असो, अँकरच्या शब्दांमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची, त्यांची आवड टिकवून ठेवण्याची आणि एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याची ताकद असते. सुसंरचित आणि आकर्षक अँकरिंग स्क्रिप्ट तयार करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, सर्जनशीलता आणि प्रभावी संवाद कौशल्ये अत्यंत आवश्यक असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अँकरिंग स्क्रिप्ट लिहिण्याविषयीचे चरण दर चरण मार्गदर्शन प्रदान करणार आहे, जे तुम्हाला प्रेक्षकांना मोहित करेल आणि यशस्वी कार्यक्रमाची खात्रीसुद्धा देईल. मित्रांनो, आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार, कार्यक्रम आणि प्रेक्षक समजून घ्या यामधील महत्त्वाचे पॉइंट, त्यानंतर संरचनेची रूपरेषा कशी काढायची, त्यानंतर स्पीकर आणि परफॉर्मन्सची ओळख कशा पद्धतीने करून घ्यायची, ऊर्जा आणि व्यस्तता कशा प्रकारे राखली पाहिजे, त्यानंतर कार्यक्रम संपवत असताना आपण काय काय केलं पाहिजे आणि शेवटी अंतिम आपण कोणत्या प्रकारचे विचार हे मांडले पाहिजे. तर एक एक मुद्दा समजून घ्या. कार्यक्रम आणि प्रेक्षक समजून घ्या. तर सुरुवातीला आपण अँकरिंग स्क्रिप्ट लिहिण्याआधी कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रेक्षकांची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. इव्हेंटचा उद्देश विचारात घ्या, मग तो औपचारिक असो की अनौपचारिक असो. अपेक्षित टोन आणि मुख्य संदेश जे पोचवायचे आहेत, या व्यतिरिक्त त्यानुसार तुमची स्क्रिप्ट तयार करण्यासाठी लोकसंख्याशास्त्र आणि प्रेक्षकांच्या स्वारस्यांची विश्लेषण सुद्धा करा. हे घटक समजून घेतल्याने तुम्हाला स्क्रिप्ट तयार करण्यात नक्कीच मदत होणार आहे. जी स्क्रिप्ट तयार करण्यात येईल ती स्क्रिप्टमध्ये सहभागी होईल आणि त्यांना संपूर्ण कार्यक्रम हा गुंतून ठेवता येईल. श्रोत्यांचे संशोधन आधीच करा. तुमची अँकरिंग स्क्रिप्ट लिहिण्यापूर्वी तुमच्या प्रेक्षकांच्या लोकसंख्याशास्त्रावर सखोल असे संशोधन करा. त्यांची वयोमर्यादा, सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे, शैक्षणिक पातळी आणि कार्यक्रमाशी संबंधित कोणत्याही विशिष्ट आवडी आणि प्राधान्य विचारात घ्या. ही माहिती तुम्हाला त्यांच्या गरजा, अपेक्षा आणि संवादशैली समजून घेण्यास मदत करणार आहे. तुम्ही सर्वेक्षण, इव्हेंट नोंदणी किंवा इव्हेंट आयोजकांचा सल्ला घेऊन लोकसंख्याशास्त्रीय डाटा सुद्धा गोळा करू शकता. या व्यतिरिक्त प्रेक्षकांच्या आवडी आणि प्राधान्यांबद्दल अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा कार्यक्रमाच्या विषयाशी संबंधित ऑनलाईन डाटाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. इव्हेंटचा उद्देश आणि टोन निश्चित करून घ्या. प्रत्येक इव्हेंटचा विशिष्ट हेतू आणि विशिष्ट असा इच्छित परिणाम असतो. कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि संदेश देणे आवश्यक आहे हे समजून घेतलं पाहिजे. इव्हेंट औपचारिक, अनौपचारिक किंवा दरम्यान कुठेतरी आहे हे ठरवा. हे तुमच्या अँकरिंग स्क्रिप्टमध्ये वापरलेले टोन आणि भाषा प्रभावित करणार आहे. औपचारिक कार्यक्रमासाठी एक व्यावसायिक टोन ठेवा, तर अनौपचारिक मेळाव्यांसाठी तुम्ही अधिक आरामशीर आणि संभाषणात्मक दृष्टिकोन स्वीकारू शकाल. तुमची स्क्रिप्ट इव्हेंटचे उद्देश आणि टोनशी संरचित केलेले, त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्याल आणि योग्य वातावरण तयार कराल याची नक्कीच खात्री आहे. मुख्य इव्हेंट घटक ओळखला पाहिजे. कार्यक्रमाचे मुख्य घटक आणि इतर घटक ओळखा. अतिथी भाषणे, कार्यप्रदर्शन, सादरीकरण किंवा परस्पर सत्रे यासारख्या क्रियाकलापांचा क्रम निश्चित करून घ्या. प्रत्येक घटकांचे महत्त्व समजून घ्या आणि ते एकूण घटनेत कसे योगदान देते हे ज्ञान तुम्हाला विभागांमध्ये गुळगुळीत संक्रमणे निर्माण करण्यात आणि प्रेक्षकांची व्यस्तता कायम ठेवण्यात मदत करेल. तुम्ही प्रत्येक घटकाचा प्रभावीपणे कसा परिचय देऊ शकाल आणि आगामी कार्यकलापांची अपेक्षा कशी निर्माण करू शकता याचा सुद्धा विचार केला पाहिजे. सांस्कृतिक संवेदनशीलता स्वीकारून घ्या. वैविध्यपूर्ण प्रेक्षकांसह कार्यक्रम आयोजित करताना सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर उपस्थितांच्या सांस्कृतिक नियम,
परंपरा आणि संवेदनशीलता यांचा सुद्धा आदर करा आणि ते समजून घ्या. आक्षेपार्ह किंवा अनुचित असलेली कोणतीही भाषा किंवा सामग्री टाळा. आपल्या स्क्रिप्टमध्ये सर्व समावेशक आणि विविधतेचे घटक समाविष्ट करून घ्या, जेणेकरून सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रतिनिधित्व करता येईल. आदरयुक्त आणि सर्व समावेशक कार्यक्रमाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक पद्धती आणि रीतिरिवाजांचे संशोधन करा आणि स्वतःला परिपोषित करा. प्रेक्षक संवाद समाविष्ट करा. प्रेक्षक परस्पर संवाद कोणत्याही कार्यक्रमात प्रतिबद्धता आणि सहभागाचा घटक जोडते. तुमच्या स्क्रिप्टमध्ये परस्पर संवादी विभागांची योजना करा, जे प्रेक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणार आहे. यात परस्पर संवादी खेळ, प्रश्न उत्तरे सत्रे किंवा उपस्थितांचे त्यांचे विचार किंवा अनुभव सामायिक करण्याच्या संधींचा समावेश करू शकता. प्रेक्षकांना सामील करून तुम्ही जोडणीची भावना निर्माण करू शकता आणि सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी कार्यक्रम अधिकच रंजक, संस्मरणीय बनवता. तालीम करा आणि अभिप्राय सुद्धा मिळवा. एकदा तुम्ही तुमची अँकरिंग स्क्रिप्ट लिहून घेतली की अनेक वेळा रिहर्सल करा. सुरळीत आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी तुमची वितरण वेळ आणि संक्रमणाचा सराव करा. सुधारणेसाठी मौल्यवान अंतर्दृष्टी आणि सूचना मिळवण्यासाठी सहकारी मार्गदर्शक किंवा इव्हेंट आयोजकांकडून अभिप्राय सुद्धा घ्या. तुमची स्क्रिप्ट प्रेक्षक आणि इव्हेंटशी किती सुसंगत आहे यावर त्यांचे दृष्टिकोन विचारात घ्या. तुमची स्क्रिप्ट परिष्कृत करण्यासाठी आणि ती आणखी प्रभावी करण्यासाठी रचनात्मक अभिप्राय समाविष्ट करून घ्या. संरचनेची रूपरेषा काढून घ्या. सुसंरचित अँकरिंग स्क्रिप्ट इव्हेंटच्या विविध विभागांमध्ये एक सहज संक्रमण सुनिश्चित करते. प्रास्ताविक, स्वागत भाषण, संक्रमणे, अतिथी परिचय, कार्यप्रदर्शन आणि समारोपाच्या टिप्पण्या यासारख्या प्रमुख विभागांची रूपरेषा देऊन सुरुवात करा. एक तार्किक प्रवाह तयार करा आणि जो इव्हेंटला अखंडपणे प्रगती करण्यास अनुमती देईल आणि प्रेक्षकांना स्वारस्य ठेवतो. तुमची स्क्रिप्ट अधिक आकर्षक बनवण्यासाठी कथा सांगण्याचे तंत्र, विनोद किंवा परस्पर संवादी घटक समाविष्ट करण्याचा नक्कीच विचार करा. मजबूत ओपनिंगसह प्रारंभ करा. तुमची अँकरिंग स्क्रिप्ट उघडपणे संपूर्ण कार्यक्रमासाठी टोन सेट करते. श्रोत्यांच्या स्वारस्याला आकर्षित करणाऱ्या शक्तिशाली आणि लक्ष वेधून घेणाऱ्या विधानाने सुरुवात केली पाहिजे. तुम्ही संबंधित कोट, एखादी मनोरंजक वस्तुस्थिती किंवा विचार करायला लावणारा प्रश्न वापरू शकता. तुमचा परिचय करून द्या आणि इव्हेंटचे थोडक्यात विहंगावलोकन, त्याचे महत्त्व आणि उपस्थितांकडून काय अपेक्षा असू शकतात. ओपनिंग संक्षिप्त, उत्साही आणि श्रोत्यांना अधिक ऐकण्यासाठी उत्सुक अशी असली पाहिजे. आकर्षक संक्रमणे विकसित करून घ्या. कार्यक्रमाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी गुळगुळीत संक्रमणे महत्त्वपूर्ण असतात. वेगवेगळ्या विभागांमध्ये अखंडपणे वेगळे करण्यासाठी संक्रमणकालीन वाक्य आणि तंत्रे सुद्धा वापरा. स्पीकर, परफॉर्मन्स किंवा क्रियाकलापांमधील अंतर कमी करण्यासाठी संबंधित किस्से, गोष्टी, मनोरंजक तथ्ये किंवा संयोजित कथा समाविष्ट करू शकता. या व्यतिरिक्त या संक्रमणादरम्यान विविधता जोडण्यासाठी आणि प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेण्यासाठी विनोद किंवा परस्पर संवादी घटक वापरण्याचा विचार जरूर करा. संक्रमणाचा उद्देश समजून घेतला पाहिजे. तपशिलामध्ये जाण्यापूर्वी संक्रमणे का महत्त्वाची असतात हे समजून घ्या. संक्रमणे इव्हेंटच्या वेगवेगळ्या विभागांमधील पूल म्हणून काम करत असतात, जसे की स्पीकर्सची ओळख करून देणे, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जाणे किंवा परफॉर्मन्स दरम्यान संक्रमण करणे. ते गुळगुळीत कनेक्शन प्रदान करतात, प्रेक्षकांची आवड टिकवून ठेवतात आणि कोणतेही अचानक बदल टाळतात. संक्रमणे तुम्हाला पुढे काय घडणार आहे यासाठी स्टेज सेट करण्याची परवानगी देतात आणि कार्यक्रमात उत्साह निर्माण करतात. योजना, संक्रमण, वाक्यांश आणि तंत्राचा वापर. तुमच्या विल्हेवाटीवर विविध प्रकारचे संक्रमण वाक्ये आणि तंत्रे असणे तुम्हाला प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात
मदत करत असते. आता आपले लक्ष याकडे वळवूया, आमच्या पुढील रोमांचक भागाकडे वळवूया किंवा आणखी अडचण न ठेवता आमच्या पुढील स्पीकरचे स्वागत करूया. यासारख्या संक्रमण वाक्यांशाचा सूचीवर विचारमंथन करून प्रारंभ करा. ही वाक्ये तोंडी संकेत म्हणून काम करतात, जी फोकसमध्ये बदल दर्शवतात. या व्यतिरिक्त तुमची संक्रमणे अधिक आकर्षक आणि संस्मरणीय बनवण्यासाठी कथाकथन, विनोद किंवा वक्तृत्व, प्रश्न यासारख्या तंत्रांचा वापर करण्याचा विचार सुद्धा करून घ्या. उपाख्यान आणि उदाहरणे यांचा वापर करा. उपाख्यान किंवा उदाहरणे आकर्षक संक्रमणे तयार करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली साधने असतात. संबंधित कथा किंवा वास्तविक जीवनातील उदाहरणे समाविष्ट करा, जी मागील भागाला आगामी भागाशी जोडतील. हे किस्से विषयांमधील अंतर कमी करतात, संदर्भ प्रदान करण्यात आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यात मदत करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या स्पीकरमधून टीम वर्कच्या महत्त्वाची चर्चा करणाऱ्या डान्स ग्रुपच्या परफॉर्मन्समध्ये बदल करत असाल, तर तुम्ही नृत्याच्या जगात यशस्वी टीम सहकार्यांविषयी एक संक्षिप्त कथा शेअर करू शकता. हे केवळ स्वारस्यच जोडत नाही, तर दोन विभागांमधील प्रासंगिकता आणि कनेक्शन देखील हायलाइट करत असते. व्हिज्युअल आणि ऑडिओ घटक सुद्धा समाविष्ट करा. संक्रमणादरम्यान व्हिज्युअल आणि ऑडिओ घटकांचा वापर केल्याने त्यांचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढतो. आगामी विभागाला पूरक असलेले छोटे छोटे व्हिडिओ, प्रतिमा किंवा ध्वनी प्रभाव समाविष्ट करण्याचा विचार करा. उदाहरणार्थ, तंत्रज्ञानावर पॅनेल चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्ही तांत्रिक प्रगती दाखवणारा एक संक्षिप्त व्हिडिओ प्रदर्शित करू शकता किंवा विषयाशी संबंधित साऊंड बाईट प्ले सुद्धा करू शकता. हे व्हिज्युअल आणि ऑडिओ संकेत एक संवेदी अनुभव तयार करत असतात, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यांना पुढे काय घडणार आहे यासाठी तयार करत असतात. ऊर्जा आणि उत्साह टिकून ठेवा. संक्रमणे निस्तेज किंवा नीरस नसावीत, त्यांनी कार्यक्रमाची ऊर्जा आणि उत्साह कायम राखला पाहिजे. अँकर म्हणून तुमची संक्रमणे उत्साहात, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने भरून काढणे हे महत्त्वाचे आहे. उत्साह व्यक्त करण्यासाठी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी तुमचे व्हॉइस मॉड्युलेशन आणि देहबोली वापरा. संक्रमणादरम्यान योग्य गती राखून घाई न करता किंवा ड्रॅग न करता सुरळीत प्रवाहाची खात्री करा. ऊर्जा आणि उत्साह पसरून तुम्ही प्रेक्षकांना गुंतून ठेवू शकता आणि पुढील भागासाठी तुम्ही उत्सुक राहता. सराव आणि तालीम. आकर्षक संक्रमण विकसित करण्यासाठी सराव आणि तालीम ही अत्यंत जरुरी आहे. संक्रमणावर विशेष लक्ष देऊन तुमची स्क्रिप्ट अनेक वेळा वाचा. त्यांना आत्मविश्वासाने, स्पष्टतेने आणि योग्य वेळेसह वितरित करण्याचा सराव सुद्धा करा. संबंधित शाब्दिक संकेत, जेस्चर किंवा दृकश्राव्य घटकांसह संक्रमणाचा अभ्यास करा. हे तुम्हाला तुमची डिलिव्हरी परिष्कृत करण्यात मदत करेल आणि संक्रमणे इव्हेंटच्या एकूण प्रवाहात अखंडपणे समाकलित होतील याची सुद्धा खात्री करा. स्पीकर आणि परफॉर्मन्सची ओळख एकदा करून घ्या. स्पीकर किंवा कलाकारांची ओळख करून देताना त्यांची विश्वासार्हता किंवा कौशल्य प्रस्थापित करणारी संबंधित पार्श्वभूमी माहिती द्या. त्यांचे आणि प्रेक्षकांचे संबंध निर्माण करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्व, उल्लेखनीय योगदान किंवा रंजक किस्से हायलाइट करा. परिचय संक्षिप्त, आदरपूर्ण आणि कार्यक्रमाच्या दोनशी संरेखित असल्याची खात्री करा. नावांचा अचूक उच्चार करण्याचा सराव करा आणि सुरळीत प्रवाह राखण्यासाठी परिचयांचा अभ्यास सुद्धा करा. तुमचे संशोधन करा. कार्यक्रमापूर्वी प्रत्येक अतिथी स्पीकरचे पूर्णपणे संशोधन करण्यासाठी थोडासा वेळ काढा. त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी, उपलब्धी, उल्लेखनीय योगदान आणि कौशल्यांच्या क्षेत्रांबद्दल माहिती गोळा करा. हे ज्ञान तुम्हाला एक संक्षिप्त आणि अचूक परिचय प्रदान करण्यात, त्यांची क्रेडेन्शियल्स प्रदर्शित करण्यात आणि प्रेक्षकांच्या नजरेत त्यांची विश्वासार्हता प्रस्थापित करण्यात मदत करणार आहे. थीमशी कनेक्ट व्हा. इव्हेंटची व्यापक थीम किंवा विषय विचारात घेऊन आणि प्रत्येक स्पीकरचे कौशल्य त्यांच्याशी कसे जोडते ते हायलाइट करण्याचे मार्ग शोधून घ्या. हे कनेक्शन केवळ त्यांच्या अंतर्दृष्टीची प्रासंगिकता प्रदर्शित करत नाही, तर प्रेक्षकांना सुरुवातीपासून गुंतून
ठेवणार आहे. उदाहरणार्थ इव्हेंट तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करत असल्यास नाविन्यपूर्ण उपाय किंवा उदयोन्मुख ट्रेंडमध्ये स्पीकरच्या कौशल्यावर जोर द्या. आकर्षक कथा तयार करून घ्या. प्रत्येक वाक्याचा त्याच्या कौशल्याच्या क्षेत्राशी संबंधित आकर्षक कथा किंवा किस्सा सांगून परिचय करून द्या. हा एक प्रेरणादायी वैयक्तिक अनुभव असू शकतो. त्यांनी काम केलेला एक उल्लेखनीय प्रकल्प किंवा त्यांनी त्यांच्या उद्योगात केलेला महत्त्वपूर्ण प्रभाव असू शकतो. एखादी कथा विणून तुम्ही षडयंत्र निर्माण करता आणि श्रोत्यांचे लक्ष वेधून घेता. वक्त्याच्या सादरीकरणासाठी स्टेज सेट करता. संक्षिप्त असे मुद्दे ठेवा. संबंधित माहिती प्रदान करणे आवश्यक असले तरी परिचय संक्षिप्त ठेवण्याचे लक्षात ठेवा. स्पीकरचे क्रेडेन्शियल शेअर करणे आणि इव्हेंटचा प्रवाह राखणे यामध्ये संतुलन राखण्याचे ध्येय ठेवा. एक लांबलचक परिचय प्रभाव कमी करू शकतो आणि स्पीकरला त्याच्या मुख्य संदेश देण्यासाठी कमी वेळ पडू शकतो. प्रति परिचय सुमारे 1 ते 2 मिनिटाच्या कालावधीसाठीचे लक्ष ठेवा. उच्चाराचा सराव करा. प्रत्येक स्पीकरचे नाव योग्यरित्या कसे उच्चारायचे हे आपल्याला माहिती असले पाहिजे याची खात्री करा. हे आदर आणि व्यावसायिकता दर्शवते. तुम्हाला उच्चाराबद्दल खात्री नसल्यास कोणतीही अनिश्चितता स्पष्ट करण्यासाठी स्पीकर किंवा त्यांच्या प्रतिनिधीशी आगाऊ संपर्क साधा. स्पीकरची नावे आणि त्यांच्या कामाशी संबंधित कोणत्याही विशिष्ट अटी किंवा शीर्षकांसह स्वतःला परिचित करण्यासाठी परिचयांचा सराव करा. सकारात्मक टोन नेहमीच राखा. एक अँकर म्हणून तुमची ऊर्जा आणि उत्साह कार्यक्रमासाठी टोन सेट करतो. प्रत्येक स्पीकरची ओळख करून देताना सकारात्मक आणि आकर्षक टोन ठेवली पाहिजे. त्याच्या उपस्थितीबद्दल आणि ते सामायिक करतील अशा मौल्यवान अंतर्दृष्टीबद्दल तुमचा उत्साह हा व्यक्त करा. एक उबदार आणि स्वागतार्ह परिचय वक्ता आणि श्रोते दोघांच्याही साठी एक आश्वासक वातावरण तयार करण्यात मदत करत असते. ऊर्जा आणि व्यस्तता नेहमीच राखा. संपूर्ण कार्यक्रमात उच्च ऊर्जा पातळी राखणे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे हे आवश्यक असते. एकसुरीपणा टाळण्यासाठी तुमचा टोन, वेग आणि वितरण शैली बदला. सहभागाची भावना निर्माण करण्यासाठी प्रेक्षक सहभाग, क्विज किंवा प्रश्नोत्तर सत्रे यासारखे परस्पर संवादी घटक समाविष्ट करा. कार्यक्रमादरम्यान परफॉर्मन्स स्पीकर किंवा उल्लेखनीय कामगिरीची कबुली देण्यासाठी सकारात्मक मजबूतीकरण प्रशंसा वापरा. चांगली गती असलेली आणि उत्साही स्क्रिप्ट उपस्थितांसाठी एक संस्मरणीय अनुभव होऊ शकतो. एक मोठा आवाज याच्यासह प्रारंभ करा. तुमच्या अँकरिंग स्क्रिप्टचे सुरुवातीचे क्षण तुमची टोन सेट करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी महत्त्वाचे असते. एक शक्तिशाली आणि मोहक सुरुवातीचे विधान किंवा प्रश्नासह प्रारंभ करा ज्यामुळे त्यांची उत्सुकता वाढणार आहे. हा प्रारंभिक प्रभाव एक लहरी निर्माण करू शकतो, प्रेक्षक इव्हेंटमध्ये आकर्षित करू शकतो आणि उत्साही वातावरणासाठी स्टेज सेट करू शकतो. तुमचा टोन आणि वेग बदलत राहा. एक सुसंगत स्वर आणि वेग राखणे नीरस होऊ शकते आणि वियोग होऊ शकतो. त्याऐवजी उत्साह व्यक्त करण्यासाठी, महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या आवाजातील भिन्नता म्हणजेच चढ उतार, आरो ओरो जसे की मॉड्युलेशन, इन्फ्लेक्शन आणि जोर तुमचा वेग बदलल्याने प्रेक्षक लक्षपूर्वक आणि स्वारस्य ठेवून डायनॅमिक प्रवाह तयार करण्यात मदत करू शकता. देहबोलीचा वापर करा. तुमची देहबोली ऊर्जा आणि प्रतिबद्धता संप्रेषण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. उंच उभे राहा, खुली मुद्रा ठेवा आणि तुमच्या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी जेस्चर वापरा. लक्ष वेधण्यासाठी आणि गतिमानतेची भावना निर्माण करण्यासाठी स्टेज किंवा नियुक्त क्षेत्राभोवती फिरा. प्रेक्षक सदस्यांच्या डोळ्यांच्या संपर्कामुळे एक संबंध प्रस्थापित होत असतो आणि त्यांना कार्यक्रमात सहभागी झाल्याची भावना निर्माण होते. विनोद इंजेक्ट करा. ऊर्जा आणि व्यस्तता टिकून ठेवण्यासाठी विनोद हे अत्यंत प्रभावी साधन असते. वातावरण हलके आणि मनोरंजक ठेवण्यासाठी तुमच्या अँकरिंग स्क्रिप्टमध्ये योग्य आणि संबंधित विनोदाचा समावेश करा. इव्हेंट किंवा स्पीकरशी संबंधित मनोरंजक किस्से, वेगवेगळ्या गोष्टी, विनोदी टिप्पण्या किंवा विनोद परीक्षणे सामायिक करा.
हसणे केवळ ऊर्जा पातळी वाढवत नाही, तर उपस्थितांसाठी सकारात्मक आणि आनंददायक अनुभव तयार करण्यात मदत करते. प्रेक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन देत राहा. श्रोत्यांना त्यांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहित करून गुंतून ठेवा. विचार करायला लावणारे प्रश्न मांडा. संवादात्मक मतदान किंवा सर्वेक्षण आयोजित करा किंवा कार्यक्रमाच्या विषयाशी संबंधित संक्षिप्त चर्चा करू शकता. श्रोत्यांना त्यांची मते, अनुभव किंवा प्रश्न सामायिक करण्यासाठी आमंत्रित केल्याने सहभागाची भावना निर्माण होते आणि एक गतिशील आणि परस्पर संवादी वातावरण तयार होते. मल्टीमीडिया आणि व्हिज्युअल समाविष्ट करा. व्हिडिओ, प्रतिमा किंवा स्लाइड्स यासारख्या मल्टीमीडिया घटकांचा समावेश केल्याने व्हिज्युअल रुची वाढू शकते आणि प्रतिबद्धता वाढू शकते. तुमच्या मुद्द्यांचे समर्थन करण्यासाठी किंवा स्पीकर्सचा परिचय देण्यासाठी संबंधित व्हिज्युअल वापरा. चांगले डिझाईन केलेले आणि दृश्य आकर्षक सादरीकरण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकते आणि ते संपूर्ण कार्यक्रमात सक्रियपणे व्यस्त राहतील याची खात्री करून घेऊ शकते. पण यामध्ये वेळेचे भान सुद्धा ठेवा. ऊर्जा आणि प्रतिबद्धता राखणे इव्हेंटचे वेग आणि वेळ व्यवस्थापित करण्यासाठी जवळून जोडलेले असते. शेड्यूल लक्षात ठेवा आणि प्रत्येक विभागासाठी वाटप केलेल्या टाइम स्लॉटचे पालन करा. अनावश्यक विलंब किंवा दीर्घकालीन संक्रमण टाळा, ज्यामुळे ऊर्जा कमी होऊ शकते आणि अनास्था निर्माण होऊ शकते. कार्यक्रम सुरळीतपणे चालू ठेवल्याने गती कायम राहते आणि प्रेक्षकांची व्यस्तता टिकून राहत असते. खरा उत्साह व्यक्त करा. कार्यक्रम आणि त्यातील सामग्रीबद्दल तुमचा खराखुरा उत्साह आणि उत्कटता संसर्गजन्य आहे. चर्चा होत असलेल्या विषयाबद्दल वक्त्यांची अंतर्दृष्टी आणि श्रोत्यांची उपस्थिती याबद्दल तुमचा उत्साह आणि स्वारस्य व्यक्त करा. तुमचा खरा उत्साह तुमच्या शब्दातून आणि कृतींमधून चमकू द्या, कारण ते इतरांना समान पातळीवरील प्रतिबद्धता सामायिक करण्यासाठी प्रेरित करणार आहे. कार्यक्रम बंद करत असताना काय करायचं पहा. मुख्य ठळक गोष्टींचा सारांश देणाऱ्या आणि कार्यक्रमाच्या महत्त्वावर जोर देणाऱ्या जोरदार समापनासह कार्यक्रमाची समाप्ती करा. प्रेक्षक, वक्ते, कलाकार आणि आयोजकांना त्यांच्या सहभागाबद्दल आणि योगदानाबद्दल धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करून प्रेरणादायी कोट शेअर करून किंवा कार्यक्रमाच्या उद्देशावर आधारित कृती करण्यास प्रोत्साहित करून उपस्थितांना सकारात्मक आणि चिरस्थायी छाप सोडा. यशस्वी निष्कर्ष सुनिश्चित करण्यासाठी स्क्रिप्टचा शेवट उच्च टिपेवर करा. मुख्य मुद्दे पुन्हा पुन्हा तपासा. कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे आणि ठळक मुद्दे थोडक्यात सारांशित करून शेवटचा भाग सुरू करा. चर्चा केलेल्या मुख्य कल्पनांची पुनरावृत्ती केल्याने श्रोत्यांची समज अधिक मजबूत होते आणि ते कार्यक्रमाच्या मुख्य टेक ओव्हरची स्पष्ट समज घेऊन निघून जातील याची खात्री करते. सारांश संक्षिप्त ठेवा आणि इव्हेंटच्या उद्दिष्टांशी जुळणाऱ्या सर्वात प्रभावी आणि संबंधित पैलूंवर लक्ष केंद्रित करा. प्रेरणा देत राहा. कार्यक्रमाचे महत्त्व आणि त्यांचा संभाव्य प्रभाव यावर जोर देऊन प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी थोडासा वेळ द्या. इव्हेंटच्या थीमशी किंवा स्पीकरच्या संदेशाशी संबंधित एक शक्तिशाली कोट, वैयक्तिक किस्सा किंवा उत्थानकारक कथा सामायिक करा. हा भावनिक संबंध कायमस्वरूपी छाप सोडू शकतो आणि श्रोत्यांना तात्काळ अनुभवाच्या पलीकडे इव्हेंटच्या अंतर्दृष्टीवर विचार करण्यास प्रोत्साहित करू शकतो. कृतज्ञता व्यक्त करा. वक्ते, आयोजक, प्रायोजक आणि श्रोत्यांचे प्रामाणिक कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या प्रेक्षकांची कबुली द्या आणि त्यांचे समर्थन ओळखा. कृतज्ञतेची ही अभिव्यक्ती केवळ तुमची व्यावसायिकता दर्शवत नाही, तर एक सकारात्मक आणि सहयोगी वातावरण देखील वाढवते आणि सर्व सहभागींवर अनुकूल छापसुद्धा पडत राहते. सतत प्रतिबद्धता प्रोत्साहित करत राहा. कार्यक्रम संपल्यानंतरही प्रेक्षकांना व्यस्त राहण्यात प्रोत्साहित करा. संसाधने, वेबसाईट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती शेअर करा जिथे ते अतिरिक्त सामग्रीमध्ये प्रवेश करू शकतात. स्पीकर्सची कनेक्ट होऊन किंवा संभाषण सुरू ठेवू शकता. सतत प्रतिबद्धतेसाठी मार्ग प्रदान केल्याने कार्यक्रमाचा प्रभाव त्यांच्या कालावधीच्या
पलीकडे वाढू शकतो आणि सहभागींमध्ये समुदायाची भावना निर्माण होते. संस्मरणीय समापन विधानासह समाप्त करा. एक संस्मरणीय समापन विधान तयार करा जी कार्यक्रमाचे सार कॅप्चर करते आणि प्रेक्षकांवर कायमची छाप सोडते. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न असू शकतो. कृतीसाठी कॉल किंवा इव्हेंटचा उद्देश अंतर्भूत करणारा प्रेरणादायी संदेश सुद्धा असू शकतो. श्रोत्यांमध्ये प्रतिध्वनित होणाऱ्या, त्यांना पूर्णतेची भावना देणारे आणि या घटनेतून मिळालेले ज्ञान त्यांच्या जीवनात लागू करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या विधानाची लक्ष ठेवा. ऊर्जा आणि उत्साह टिकून ठेवा. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा तुमची ऊर्जा आणि उत्साह कायम असला पाहिजे. तुम्ही संपूर्ण इव्हेंटमध्ये जसे केले होते त्याच पातळीच्या प्रतिबद्धतेने आणि उत्कटतेने तुमची शेवटची टिप्पण्या वितरित करा. तुमची ऊर्जा प्रेक्षकांच्या प्रतिसादासाठी टोन सेट करते आणि सकारात्मक आणि उत्साही समापन कार्यक्रमाचा एक संस्मरणीय निष्कर्ष सुनिश्चित करते. प्रभावी अँकरिंग स्क्रिप्ट लिहिण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, सर्जनशीलता आणि उत्कृष्ट संवाद कौशल्ये आवश्यक असतात. इव्हेंट आणि प्रेक्षक समजून घेऊन संरचनेची रूपरेषा तयार करून, एक मजबूत ओपनिंग तयार करून, आकर्षक संक्रमण विकसित करून, स्पीकर आणि कलाकारांचा प्रभावीपणे परिचय करून, ऊर्जा आणि प्रतिबद्धता राखून आणि उच्च नोटवर इव्हेंट बंद करून तुम्ही एक स्क्रिप्ट तयार करू शकता जी प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि एक संस्मरणीय कार्यक्रम सुनिश्चित करेल. स्क्रिप्टचा प्रभाव वाढवण्यासाठी रिहर्सल करणे, फीडबॅक घेणे आणि आवश्यक सुधारणा करणे लक्षात ठेवा. सराव आणि आत्मविश्वासाने तुम्ही एक कुशल अँकर बनू शकता जे विविध कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यास सक्षम असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.